आठवडाभरापासून मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या शांतता रॅलीचा आज नाशिकमध्ये समारोप झाला। तपोवन, मालेगाव स्टँड, रविवार कारंजा, रेडक्रॉस मार्गे CBS अशी तब्बल 7 किलोमीटरची पायी रॅली यावेळी काढण्यात आली। मनोज जरांगे पाटील यांच्या रॅली दरम्यान ओबीसी सुवर्णकार समितीचे प्रदेशाध्यक्ष गजू घोडके यांनी काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला। मात्र या रॅलीच्या आधीच पोलिसांनी त्यांना घरातून ताब्यात घेतलं। यावेळी गजू घोडके यांनी जरांगे पाटील हे दादागिरी करत आहेत, त्यामुळे आम्ही जरांगे पाटील यांचा निषेध करत असल्याचं सांगितलं। मी काय म्हणतो, आपण जरांगे पाटलांना संविधान दाखवत आहोत। हे संविधान अशा पद्धतीत याच्याकरता दाखवत आहोत का जरांगे पाटील दादागिरी करत आहे। आम्ही ओबीसी समाज जो आहे का दरिद्री म्हटलं गेलेला आहे, या समाजाला, या खालच्या समाजाला करत आहे आणि या जरांगे पाटलाचा आम्ही निषेध करतो। जरांगे पाटील हा जो काही आहे तर हा ओबीसी समाज, वंचित समाज या समाजावरती दादागिरी करत आहे आणि या दादागिरी करण्यामुळे या ओबीसी समाजावरती कसा अन्याय होत आहे आणि हा ओबीसी समाज एक दिवस तुमच्या दादागिरीला आम्ही घाबरणार नाही। याआधी ओबीसीतून आरक्षण मागण्याचा मनोज जरांगे पाटील यांनी हट्ट सोडल्यास त्यांचे आम्ही स्वागत करू, मात्र ते आपल्या हट्टावर कायम राहिल्यास त्यांना शांतता रॅली दरम्यान नाशकात काळे झेंडे दाखवले जातील असा इशारा ओबीसी सुवर्णकार समितीचे प्रदेशाध्यक्ष गजू घोडके यांनी एका निवेदनाद्वारे दिला। ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज महाराष्ट्र।